नाशिकमधील ओझर गावातील महाराणा प्रताप चौकात राहणाऱ्या रोहन विनोद चांडक वय 26 वर्ष याच्या विरोधात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार आडगाव नाका परिसरातील एका विवाहितेने आडगाव पोलिसात केली आहे। त्यानुसार माहेश्वरी समाजातील प्रतिष्ठित कुटुंबातील रोहन चांडक याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। सदर तरुणीची इंस्टाग्रामवर रोहन चांडक यांच्याशी चॅटिंगद्वारे ओळख झाली। योगायोगाने रोहन चांडक हा तक्रारकर्ता विवाहितेचा नातेवाईक निघाल्याने आणि दोन्ही कुटुंब एकमेकांना चांगले ओळखत असल्याने या दोघांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं। या दरम्यान संशयित रोहन चांडक याने सलगी वाढवत सदर विवाहितेस लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी गोड बोलून शरीर संबंध ठेवल्याची तक्रार सदर विवाहितेने केली असून त्यानंतर लग्न करण्यास रोहन चांडक यांनी त्याच्या कुटुंबाने नकार दिल्याचाही आरोप या विवाहितेने केला आहे। सदर विवाहिता रोहन चांडक याच्याशी चर्चा करण्यासाठी ओझर येथे गेली असता तिला रोहन चांडक याच्या आई बहीण आणि इतर नातेवाईकांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली। याबाबत ओझर पोलिसात देखील गुन्हा दाखल आहे। या प्रकरणानंतर रोहन चांडक फरार असून आडगाव पोलीस स्टेशनचे हवालदार दिलीप चौरे अधिक तपास करीत आहेत। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।